नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरवी मिरची आणि टोमॅटोची चटणी करणार आहेत. अतिशय वेगळ्या पद्धतीनं. तुम्ही ठेचा म्हटलं तरी चालेल. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत 100 ग्रॅम हिरवी मिरच्या आहेत, मीडियम तिखट आहेत. नंतर एक मोठा गावरान टोमॅटो घेतलेला आहे आणि लसणाची एक गड्डी घेतलेली आहे छान सोलून. तर हे तीन साहित्य वापरून फक्त आपण टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवणार आहे. आंबट पण म्हणजे तिखट पण लागत नाही आणि जास्त आंबट पण लागत नाही. तर अशा प्रकारचं तोंडी लावण्यासाठी आपण चटणी करून घेणार आहेत. आणि ही आपण लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहेत, कारण तांब्याने वाटणार आहेत ही चटणी. त्याच्यामुळे आपण लोखंडी तवा वापरला आहे. तर लोखंडी तव्यावर अगोदर मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा ज्या मोठ्या वगैरे होत्या ते थोडंसं मधून तोडून घेतलेल्या आहेत. आणि छान आता ह्याला थोडंसं तेल टाकून खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपण याला भाजून घेऊ खरपूस. आणि छान भाजून घेतल्यानंतर तोपर्यंत मिरच्या भाजतात तोपर्यंत आपण हा टोमॅटो कट केलेला आहे. अशा मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये कट केला आहे. तर याला छान असं मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत, कारण फास्ट गॅस केल्यानंतर लगेच म्हणजे करपल्या जातात. त्याच्यामुळं मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायच्यात. आणि कंप्लीट याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. आपण ठेचा वाटते वेळेस थोडंसं टाकतो, पण याला 1 चमचा पूर्ण, 1 पळी पूर्ण टाकलेली आहे तेल. बघा कसं एकदम लालसर भाजलेले आहेत मिरच्या. तर हे लालसर अशा मिरच्या भाजल्यानंतर याला थोडंसं आपण असं साईडला काढून घेणार आहेत. म्हणजे ह्याचं थोडंसं भाजण्याची प्रोसेस थांबली जाईल आता. आणि टोमॅटोला वेळ लागतो, तर आता ह्याला राहिलेल्या तेलामध्ये आपण टोमॅटो चांगले नरम करून घेणार आहे. टोमॅटो चांगले नरम व्हायला चांगलं 2 ते 3 मिनिट लागतं, पण चटणी एकदम छान चविष्ट होते. तर मस्त आपण आता भाजून घेऊ टोमॅटो छानपैकी तेलामध्ये. एकदम चांगलं असं हलवून परत नंतर थोडंसं त्याला दाबून वगैरे छान असं भाजून घ्यायचे. टोमॅटो एकदम नरम झाले पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही हिरवी मिरची आणि टोमॅटोची चटणी करून बघा. तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट लागते आणि अतिशय म्हणजे कमी साहित्यामध्ये आणि एकदम भाकरीसोबत वगैरे छान लागते. तर असं नक्की करून बघा. तर आता आपण याच्यामध्ये लसूण पण टाकून घेतला आहे लगेच. आणि लसूणही टाकून छान परतून घ्यायचं आहे याला पण 2 मिनिट. आणि नंतर खाली उतरून घ्यायचं आहे गॅसवरून आपल्याला याला तवा. आणि छान असा थंड होऊ द्यायचा आहे. आणि चांगलं हे थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकून तुम्हाला जर हवा असेल तर या वेळेला इथं थोडंसं हे पण टाकू शकता, शेंगदाण्याचं कूट वगैरे किंवा तिळाचं कूट. तर आपण मीठ टाकलेलं आहे. आणि आता चांगलं थंड झाल्यानंतर तांब्या घेतलेला आहे आणि तांब्याच्या बुडाने आपण ही चटणी वाटून घेतो आहे. तर छान अशी वाटून घेतली आहे बघा, एक जीव एकदम मस्त. तर अतिशय छान झालेली आहे. मस्त माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटतं आहे. जेवण करताना आता तर मजा येणार आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची चटणी? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.